नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करिअर ॲक्सेस पॉईंट UPSC MPSC अकॅडमी यवतमाळ यांच्या डिजिटल प्लॅटफॉर्म MPSC विथ कॅप या यूट्यूब चॅनेलवर मी नितेश मेश्राम आपण सर्वांचे स्वागत करतोय. मित्रांनो, आजच्या स्पर्धा परीक्षा संबंधित माहिती देण्याकरिता आज आपल्यासोबत प्रमुख पाहुणे आहेत. 2021च्या UPSC परीक्षेमध्ये देशातून 395वी रँक प्राप्त करून IAS पदी निवड झालेले माननीय स्वप्नील सिसले सर. सर्वात प्रथम आपलं खूप खूप अभिनंदन सर. थँक्यू. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरांकडून जाणून घेणार आहोत की परीक्षेची तयारी कशी करावी, परीक्षेमध्ये कोणकोणते पुस्तकं वापरावेत, परीक्षेला कसे सामोरे जावे, यासारखे अनेक प्रश्न जे तुमच्या मनामध्ये उद्भवतात त्या प्रश्नांचा इथे उहापोह करणार आहोत. तर पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन सर. थँक्यू. आणि आपण प्रश्नांना सुरुवात करू. शुअर. तर मला सर्वात प्रथम तुमच्या जीवन प्रवासाबद्दल ऐकायला आवडेल. तुम्ही यवतमाळ जिल्ह्यातील साखरा या छोट्याशा गावातून आलात आणि तिथपासून तर देशातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या UPSC परीक्षेतून IAS पदी निवड झालं. तर IAS पदी निवड होण्यापर्यंतचा तुमचा UPSCचा प्रवास कसा होता? तर इथे आपण शाळेपासून सुरू करणार की आपण ग्रॅज्युएशन पासून सुरू करणार? शाळेपासून सुरू केलं तरी चालेल. बरं. तर माझं मूळ गाव साखरा आहे, परंतु माझं जे शिक्षण आहे ते साखऱ्याच्या बाहेरच झालेलं आहे. 7वी पर्यंत मी वणी इथे शिकलेलो, लॉयन्स कॉन्व्हेंटमध्ये. त्यानंतर मी यवतमाळ इथे फ्री मेथॉडिस्ट शाळेत शिकलेलो 8वी ते 10वी. हे चांगलं होतं की मला फ्री मेथॉडिस्टमध्ये मित्र मिळाले, त्यामुळे मग IITच्या कोचिंगसाठी मी हैदराबादला गेलो. 11वी 12वी तिथेच केलं आहे, नारायणामध्ये. माझा त्यानंतर ग्रॅज्युएशनसाठी नंबर लागला IIT कानपूरमध्ये. अच्छा. आणि मला मटेरियल्स अँड मेटलर्जिकल इंजिनिअरिंग ही ब्रांच मिळाली. तर 2009 ते 2013 मी ग्रॅज्युएशन केलं. तिथे मला सगळ्यात शेवटी कॉन्व्होकेशनमध्ये कोरोजन सायन्सचा मार्जी फोंटाना अवॉर्डसुद्धा मिळाला कॉन्व्होकेशनमध्ये. आणि कॅम्पस प्लेसमेंट झालं जिंदल स्टील अँड पॉवर लिमिटेडमध्ये. माझी इंटर्नशिप पण ऑटोमोबाईल्स टाटा मोटर्समध्ये झाली. तर इन अ वे मी इंडस्ट्रीजमध्ये 2015 पर्यंत काम केलं आहे, 13 ते 15. 15मध्ये मग मी विचार केला की सेमीकंडक्टर फील्डमध्ये आपण समोरचं करिअर घडवू. त्यासाठी मी गेट दिली. गेटमध्ये माझा ऑल इंडिया रँक 44 आला. IIT बॉम्बेमध्ये मला मग ॲडमिशन मिळाली मटेरियल सायन्स प्रोग्राम. तेव्हा एक टाटा सेंटरचा प्रोजेक्ट फ्लोट झाला होता, पिझो रेझिस्टिव्ह प्रेशर सेन्सर बनवायचा सेमीकंडक्टरचा. तो प्रोजेक्टसाठी मी इंटरव्ह्यू दिला आणि मला ती फेलोशिप मिळाली. तर अशी 42 लाखाची ग्रँट होती. तर 2 वर्ष अभ्यास बाजूला, पण मोस्टली मी प्रोजेक्टवरच जास्त काम केलं आहे. त्यामुळे मग मला MITला जायला मिळालं, मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. तिथे रिसर्च केली आणि शेवटी हे प्रोजेक्ट पूर्ण सेन्सर बनवून मग मी विचार केला की कॅम्पस प्लेसमेंटमध्ये जर बसलो तर शेवटी मला जॉबच करावा लागणार. अच्छा. परंतु मी माझं करिअर बघितलं तर कधी ऑटोमोबाईल्स, कधी स्टील इंडस्ट्री, कधी सेमीकंडक्टर इंडस्ट्री. तर मला वेगवेगळ्या याच्यात 3-4 वर्ष काम करून समोर काही वेगळं अजून दुसऱ्या फील्डमध्ये करावं असं आवड होती. असं बघितलं तर UPSCमध्ये जो IAS ही सर्व्हिस आहे, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, ही अशी चान्स देते की तुम्ही पहिले 10 ते 15 वर्ष जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पदावर राहतात, 2-3 वर्ष. त्याच्यानंतर मग 15 वर्षानंतर समजा तुम्ही वेगवेगळ्या मिनिस्ट्रीजमध्ये राहतात ॲज अ सेक्रेटरी किंवा डेव्हलपमेंट कमिशनर, कधी पेट्रोलियमचे, कधी हँडलूमचे, टेक्स्टाईल्सचे. तर मला वाटलं हा जॉब ॲज अ करिअर खूप चांगला राहील. प्लस माझं जे एज्युकेशन आहे इंजिनिअरिंगचं आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंटचं, तर ते मी इथे MSME इंडस्ट्रीज लोकल लेवलवर डेव्हलप करायसाठी यूज करू शकतो. हा एक हेतू होता IAS ॲज अ सर्व्हिस जॉईन करायचा. आणि 2018मध्ये मग मी जेवढे पैसे उरले फेलोशिपचे ते सगळे काही घेऊन दिल्लीला मी कोचिंग जॉईन केली श्रीराम IASमध्ये. परंतु ते मी फक्त 6 महिने जॉईन केली आणि नंतर वापस घरी आलो. 2018ची प्री नाही निघाली. 2019 आणि 20मध्ये मी मेन्स दिली, पण मेन्स नाही निघाली. 2020मध्ये हात फ्रॅक्चर झाला होता. पण 2021मध्ये मग प्री जशी निघाली तसं मी वापस मेन्सच्या टेस्ट सिरीजसाठी दिल्लीला गेलो आणि मग तिथेच इंटरव्ह्यू सुद्धा प्रिपेअर करून शेवटी आत्ता 2021च्या सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाममध्ये 395वी रँक आली आणि IAS ॲज अ सर्व्हिस मिळाली. म्हणजे हा तुमचा चौथा अटेम्प्ट होता? हा टोटल माझा चौथा अटेम्प्ट. पहिला अटेम्प्ट हा खूप जॉबमध्ये असताना किंवा काम करत असताना दिलेला. यानंतर सर, या स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थी असतात, स्पर्धा परीक्षेची नेमकी सुरुवात कुठून करावी हे त्यांना समजत नाही. तर स्पर्धा परीक्षेची सुरुवात
ग्रॅज्युएशनमध्ये असतानाच करायला पाहिजे की ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर करायला पाहिजे, याबद्दल आपलं काय मत असेल? युजली मी UPSC दिलेली आहे, तर माझा थोडासा तोल त्या डायरेक्शनने प्रिपेअर करण्यासाठी असणार. बरोबर. जर बघितलं आपण, कधीही तुम्ही जर सुरुवातीला सुरू केलं तर नेहमी फायदेशीर राहणार. कारण तुम्ही जर ग्रॅज्युएशन झाल्यानंतरच्याच 1-2 वर्षामध्ये सर्व्हिसमध्ये लागलात तर तुम्हाला ऑलमोस्ट 35 to 36 इयर्स ऑफ सर्व्हिस करायला मिळणार आणि तुम्ही वन ऑफ द हायेस्ट पोझिशनवर पोहोचाल. इव्हन कॅबिनेटमध्ये सेक्रेटरिएट पर्यंत म्हणजे प्रॉपर पोहोचू शकणार. तर त्या दृष्टिकोनातून जर पहिलेपासूनच एम असेल की या सर्व्हिसमध्ये जायचं आहे, आय वुड से ग्रॅज्युएशनच्या 2nd-3rd इयर पासून सुरू केलेलं बेस्ट राहणार. जर तुमचं 4 वर्षाचं असेल तर, आणि 3 वर्षाचं BA सारखं असेल तर 1st इयर पासूनच सुरू केलेलं बेस्ट राहणार. आणि या स्पर्धा परीक्षेच्या विश्वामध्ये जे विद्यार्थी तयारी करतात त्यांच्या मनात अधिक एक प्रश्न निर्माण होतो की UPSCची किंवा MPSCची परीक्षा उत्तीर्ण करण्याकरिता कोचिंग करणे आवश्यक आहे का? म्हणजे दिल्लीला गेलंच पाहिजे किंवा पुणेला गेलंच पाहिजे अशी आवश्यकता आहे की कोचिंग न करताही उत्तीर्ण करता येईल? ठीक आहे, हा कोचिंगवाला आहे. थोडं याच्या पहिले मी जो पहिला आपला प्रश्न होता ना, त्याच्यावर दुसरा साईड मी थोडं बोलू इच्छितो की कधी सुरू करायला. पहिला तर आपण कव्हर केलं की कॉलेजमध्ये असताना केलेलं बेस्ट राहणार. पण दुसराही असा भाग आहे की जे लोक सर्व्हिसमध्ये आहे आणि त्यांना 25 वर्ष वय जरी चाललं गेलेलं आहे त्यांचं, पण तरीही दॅट इज ऑल्सो द बेस्ट टाइम टू प्रिपेअर फॉर सर्व्हिस. कारण तुम्ही एका एक्सपिरियन्स घेऊन येता. प्रायव्हेट सेक्टरचा एक्सपिरियन्स असो तो बँक्समध्ये, स्टीलमध्ये किंवा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, आणि तो घेऊन तुम्ही UPSCमध्ये येता. तर एक अनालिटिकल माइंडसेट राहतो. आणि UPSCला सुद्धा अशा लोकांची गरज आहे. कारण आज आपण पाहतो जनरलायझेशन वर्सेस स्पेशलाइज्ड असा UPSCमध्ये म्हणजे वाद सुरू आहे की लॅटरल एंट्रीमध्ये स्पेशलाइज्ड लोकांना त्यांनी बघत आहे. तर UPSC जर तुम्ही सुरू करत असाल तरी 25 वर्षाच्या नंतर जर स्पेशलायझेशन असेल तरी सुद्धा करू शकता. मी स्वतः 27व्या वर्षी केलेली सुरू आणि 31व्या वर्षी आलेलो आहे सर्व्हिसमध्ये. तर हा म्हणजे दोनही बेस्ट आहे. बस जेव्हा डोक्यात येतं, ध्येय पकडलं तेव्हा सुरू करा. आता जो आपला होता नेक्स्ट की कोचिंग बद्दलचा, की कोचिंग करायलाच पाहिजे का. माझे काही मित्र आहे ते विदाऊट कोचिंग इथपर्यंत आलेले आहे. म्हणजे कोचिंग जर आपण पाहिली तर UPSCच्या जगामध्ये 2 प्रकारच्या कोचिंग आहे. GSची कोचिंग वेगळी असते आणि ऑप्शनलची कोचिंग वेगळी असते. आणि यामध्ये कोचिंगची अजून मदत पडते, ती मदत असते टेस्ट सिरीजसाठी. तर अशा 3 वेगवेगळ्या मध्ये आपल्याला आपले पैसे गुंतवता येतात कोचिंगमध्ये. खूप मुलं असे करतात की ते GSची कोचिंग नाही लावतात, पण त्यांनी ऑप्शनलची कोचिंग लावतात. कारण ऑप्शनल हा शेवटी आपल्याला मार्क देत असतो. तर जर पैशाची थोडे रिसोर्सेस कन्स्ट्रेंट असेल, आय वुड से ऑप्शनलची प्लीज कोचिंग लावा. आणि ऑप्शनल आणि जर अजून पैसे कमी असणार, रिसोर्स कन्स्ट्रेंट असेल, तर टेस्ट सिरीज, एस्पेशली मेन्सची टेस्ट सिरीज, यामध्ये तुम्ही पैसे आपले इन्व्हेस्ट केलेले जास्त प्रॉफिटेबल असणार किंवा तुम्हाला रिटर्न जास्त देणार. जर कोचिंग बघायचं आहे तर ऑप्शनल आणि टेस्ट सिरीज यामध्ये इन्व्हेस्ट करावे. आणि राहिली गोष्ट आता GSची, जर रिसोर्स पैसे वगैरे काही इश्यू नाही आहे तर तुम्ही कोचिंग चांगली जॉईन करू शकता. त्यांनी दोन्ही फायदे होतो. एक तर तुमचा सिलेबस कव्हर होऊन जातो आणि तुम्हाला एक बेस नॉलेज मिळून जातं. पण जरी नसेल जॉईन करताय तरी आजकाल ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स खूप आलेले आहेत, अनअकॅडमीवर आलेले आहेत, किंवा तुम्ही गायडन्स जे नेटवर अवेलेबल आहे ते बघून सुद्धा करू शकता. अँड द लास्ट इज की महाराष्ट्र गव्हर्नमेंट बार्टीद्वारे किंवा अन्य संस्थेद्वारे मुलांचे एक्झाम्स घेऊन त्यांना सबसिडाइज कोचिंग किंवा फ्रीमध्ये कोचिंग प्रोव्हाइड करत आहेत. महाराष्ट्र गव्हर्नमेंटऐवजी ज्या मुली असणार किंवा मायनॉरिटी सेक्शन आणि SC/ST कॅटेगरी असणार त्या मुलांसाठी जामिया हमदर्द असेल किंवा जामिया इस्लामिया असेल, इथे रेसिडेन्शियल कोचिंग प्रोव्हाइड केली जाते. आणि ते फक्त एकच नाही पण 3 वर्षापर्यंत रेसिडेन्शियल फॅसिलिटी देतात. तर हा जो म्हणजे सपोर्टचा भाग आहे तो तुम्ही नक्की म्हणजे त्याचा फायदा घेऊ शकता, एस्पेशली रुरल आणि जेव्हा पैशाची कमी असणार तेव्हा. तर असं होलिस्टिकली तुम्ही प्लॅन करून बघावं असं वाटतं. माझा तिसरा प्रश्न राहील सर की स्पर्धा परीक्षेची जेव्हा विद्यार्थी सुरुवात करतात
त्यावेळेस अतिशय गोंधळलेले असतात की स्पर्धा परीक्षेची सुरुवात करताना नेमकी कशापासून करायला पाहिजे. म्हणजे शालेय पुस्तकं वाचून सुरुवात करावी की डायरेक्टली संदर्भ ग्रंथापासून सुरुवात करावी. तर याबाबत आपलं काय मत राहील? म्हणजे मी माझ्या UPSCच्या 3.5 ते 4 वर्षाच्या प्रवासाच्या बेसिसवर सांगतो हे. आजकाल खूप फोकस करत आहेत कोचिंग इन्स्टिट्यूट्स की NCERT वाचा, 6वी पासून 12वी पर्यंत पूर्ण NCERT वाचा. इव्हन NCERT वर त्यांनी प्रिलिम्ससाठी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्सही प्रिपेअर करत आहेत. पण मी खरं सांगू तर मी फक्त 11वी आणि 12वीची NCERT वाचलं तरी. तर आय वुड से जे स्टँडर्ड बुक्स आहेत ते सुद्धा बेसिक पासूनच प्रिपेअर करत आहे. तर इट्स बेटर की डायरेक्ट स्टँडर्ड बुक्सवर गेलं तर. पण जॉग्रफी, इकॉनॉमी आणि एन्शंटसाठी जर NCERT वापरल्या ज्या स्टँडर्डमधल्या दिलेल्या त्या बेस्ट आहे. यानंतरचा माझा प्रश्न राहील सर की MPSC जो आहे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनने सुद्धा आता आपला जो सिलेबस आहे तो UPSCच्या धर्तीवर केलेला आहे. ज्याप्रमाणे पूर्वी UPSCला विश्लेषणात्मक मुख्य परीक्षा होती, त्याचप्रमाणे आता राज्यसेवेला सुद्धा मुख्य परीक्षा विश्लेषणात्मक राहील. तर UPSCच्या अथवा MPSCच्या विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षेची तयारी कशी करायला पाहिजे, याबाबत तुम्ही काय सांगाल विद्यार्थ्यांना? मेन्सची तयारी, मुख्य परीक्षेची. पहिली गोष्ट की MPSCचा जो पॅटर्न चेंज केलेला आहे त्याने खूप फायदा मिळणार आहे जे स्टुडंट्स हे प्रिपेअर करतायत. UPSCचे असो किंवा MPSCचे असो. UPSCचे असणार तर त्यांनी MPSCचा फॉर्म भरला तर त्यांना रिव्हिजन होऊन जाणार त्यांचेच ऑप्शनलची आणि बाकी सब्जेक्ट्सची. आणि जे MPSC वाले मुलं असणार त्यांनाही सुद्धा त्याच पॅटर्नवर करताना UPSC सुद्धा देता येणार. तर महाराष्ट्राची एक खूप संख्या समोर वाढणार UPSC क्वालिफायर्समध्ये मुलांची. हे आहे. आता येतो दुसरा पार्ट की प्रिपरेशन कशी करायला पाहिजे. म्हणजे मेन्स मधल्या GS असणार किंवा ऑप्शनल असणार याची. तर माझ्या मताने मेन्समध्ये तुम्हाला वाचण्यापेक्षा तुम्हाला आन्सर रायटिंगची जे प्रॅक्टिस आहे ते जास्त महत्वाची आहे. परंतु हे असंच नाही की पहिल्या दिवसापासून आन्सर रायटिंग केली पाहिजे. तुम्ही प्रिलिम्समध्ये जेवढा वाचन करता, जे स्टँडर्ड बुक्स फॉलो करता, त्या धर्तीवर तुमचा एक बेस बनून जातो. त्यानंतर मग जेव्हा मुख्य परीक्षा येते प्रिलिम्स नंतर, पहिल्या टप्प्यानंतर, तर मला वाटतं तुम्ही तेव्हा जो MPSCचा सिलेबस असतो त्या सिलेबसवरचे टॉपिक वाईज नोट्स काढून घ्यावे. आणि ते नोट्स एखाद्या बुकामधून नाही, एकच बुक रेफर करून, बट इंटरनेटवरून वेगवेगळे रिसोर्सेस आहेत त्याप्रमाणे नोट्स तयार करून घ्यावे प्रत्येक टॉपिकचे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन रेफर करून. ते असणार मग समजा नोट्समध्ये कोणतं रिजनलिझम टॉपिक असेल तर त्याची डेफिनेशन, रिजनलिझमचे 5 पॉझिटिव्ह पॉईंट्स, रिजनलिझमचे 5 निगेटिव्ह पॉईंट्स, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे काय कमिटीजचे रेकमेंडेशन आहे किंवा गव्हर्नमेंट लॉ कमिशन वगैरेनी काय म्हटलेलं आहे असं, आणि काही एक्झाम्पल्स, आणि शेवटी 5 पॉईंट वे फॉरवर्ड मध्ये. तर हे अशा प्रकारे एक A4 पेपरवर किंवा 2 A4 पेपरवर असे प्रत्येक टॉपिकचे नोट्स बनवले तुम्ही स्वतःचे, तर हेच तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये आन्सर लिहायला कामी येणार. तर हा आहे टॉपिक वाईजचा. दुसरा आहे आता आन्सर प्रेझेंटेशनचा. तो मेन मुद्दा येणार आहे कारण तुम्हाला मार्क्स आणायचे आहे त्याच्यात, आणि आन्सर प्रेझेंटेशन मध्येच मार्क येतात. तर तिथे तुम्ही एक कॉन्स्टंट ठेवावं की इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन, आणि या बॉडीमध्ये ज्याप्रमाणे डिमांड आहे त्याप्रमाणे लिहायला पाहिजे. सो इट्स अ मेन्स मुख्य परीक्षेची 2 प्रकारे आहे की टॉपिक वाईज नोट्स बनवावे आणि दुसरं टेस्ट सिरीज घेऊन स्वतःचे आन्सर्स बरोबर स्ट्रक्चर करावे. यानंतर सर विद्यार्थ्यांनी नोट्स कशा स्वरूपाच्या बनवल्या पाहिजे त्याची माहिती तुम्ही दिलेली आहे. यानंतर माझा प्रश्न आपणास राहील की PYQचं किती इम्पॉर्टंट आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या अनालिसिसचे किती इम्पॉर्टंट राहील परीक्षेच्या दरम्यान? प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स खूप जास्त महत्वाचे आहे. इव्हन मी म्हणेल की माझं पहिले 2 अटेम्प्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन मी रेफर नव्हतो करत, तर त्यामुळे खूप नुकसान झालेलं आहे. प्रिलिम्समध्ये जर आपण पाहू पहिल्या परीक्षेत, तर खूप सारे क्वेश्चन्स जे आहे ते एक तर रिपीट होतात. जसे हिस्ट्रीचे UPSC मध्ये बटलर कमिटी आहे, किंवा मग उलगुलन मुवमेंट आहे जे मागच्या वर्षी आलेलं आहे. तर या गोष्टी काही डायरेक्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधून येतात. दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक्स माहीत पडून जातात विचारलेले. आणि तिसरं असं प्रिलिम्स मध्ये ऑप्शन एलिमिनेट करायला ते हेल्पफुल होतात. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन प्रिलिम्स साठी तर सगळेच लावायला पाहिजे असं मला वाटतं. राहिली गोष्ट मुख्य परीक्षेची, मेन्ससाठी. मेन्समध्ये कारण हे UPSC किंवा MPSCचं प्रिपरेशन अथांग सागर आहे, त्याला काही लिमिटेशन्सच नाही.
तर तुमचा जो तिथे गायडिंग लाईट असेल तर ते असणार आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. जेव्हाही तुम्ही नोट्स बनवताय कोणत्या टॉपिकचे मेन्ससाठी, तर सगळ्यात पहिले प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघा. त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये कोणकोणत्या आधारे विचारलेला आहे. समजा एनजीओ टॉपिक आहे जो पेपर 2चा आहे गव्हर्नन्स मधला, तर एनजीओ मध्ये की एनजीओ जे आहे ते गावांमध्ये कसे पैशाची डिमांड वाढवत आहे, किंवा एनजीओ कशी गव्हर्नमेंटची सर्व्हिसेस लास्ट माइल डिलिव्हरीसाठी हेल्प करत आहे, किंवा थर्ड येतं की एनजीओ आजकाल भारताच्या डेव्हलपमेंटसाठी काय चॅलेंजेस देत आहे. तर एनजीओच्याच आधारे हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये 3 वेगवेगळे टाईपचे विचारले गेलेले आहे. तर आपले जे नोट्स राहील मग ते याच आधारावर बनलेले असणार की पहिले कशी ते डिमांड वाढवत आहे पैशांची, किंवा विमेन एम्पॉवरमेंट कशी करत आहेत. दुसरं असं की ते म्हणजे लास्ट माइल डिलिव्हरी कशी नेत आहे, जसं कोविडमध्ये जेवणाचं झालं उदाहरण. आणि तिसरं चॅलेंजेस मध्ये जर आपण पाहिलं की आता FCRA आहे, फायनान्शियल कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट, गव्हर्नमेंटनी अमेंड केला आहे. तर याच्याचमुळे अमेंड केला बिकॉज सम एनजीओज वेअर चॅलेंजिंग द गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट. जसं IBच्या रिपोर्टनुसार वेगवेगळे आहे काही एनजीओज त्या एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला ब्लॉक करत होत्या डेव्हलपमेंटमध्ये. काही आहे ते नॅशनल सिक्युरिटीसाठी थ्रेट होत्या, काही फोर्स रिलिजन कन्व्हर्जन करत होत्या. तर हे चॅलेंजेस झाले. हे सगळे आता काऊन माहीत पडलं आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये विचारलं आहे, आणि त्या धर्तीवर आपण आपले नोट्स बनवले पाहिजे. सो दॅट इज द इम्पॉर्टंट ऑफ प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. UPSCची तयारी करताना तुम्ही कोणकोणते पुस्तक संदर्भ वापरले? स्टँडर्ड बुक्स कोणते वापरलेत? ऍक्च्युली इंटरनेटवर पूर्ण ते स्टँडर्ड लिस्टच आहे सगळ्या बुक्स, आणि तुम्ही ते ओरिएंटेशन लेक्चर मध्ये पण हा. परंतु एकच आहे की 1 सब्जेक्ट 1 बुक, आणि मी बुक्स वापरले ते फक्त प्रिलिम्स साठीच वापरले. तर M लक्ष्मीकांत असो, हिस्ट्रीसाठी राजीव अहिर, एन्शंटसाठी RS शर्मा ओल्ड NCERT, मेडिवलसाठी सतीश चंद्रा, आर्ट अँड कल्चरसाठी फाईन आर्टची NCERT प्लस सिलेक्टिव्ह टॉपिक्स फ्रॉम नितीन सिंघानिया. जिओग्राफीसाठी 11वीचीच मी वापरली आहे 2 NCERT, 12वीची नाही वापरली. एन्व्हायरमेंटसाठी शंकर IAS वापरली आहे, आणि विजनची टेस्ट सिरीज समजा. त्याच्याच सोबत इकॉनॉमीसाठी मी मॅक्रो इकॉनॉमी प्लस विजन IASची जे टेस्ट सिरीज असतात त्याच्यामधून कंटेंट घेतलेलं आहे. इन अ वे मी हे एवढेच शेवटपर्यंत ठेवलेले आहे स्वतःचे स्टँडर्ड बुक्स. म्हणजे कमीत कमी स्टँडर्ड बुक वापरून त्याची जास्तीत जास्त रिव्हिजन झाली पाहिजे. हो, कमीत कमी स्टँडर्ड बुक, मॅक्सिमम रिव्हिजन प्लस सप्लिमेंट इट विथ टेस्ट सिरीजचे जे काही आन्सर्स असणार तिथून. आता सर MPSCने पॅटर्न बदलल्यामुळे काय झालंय की ज्याप्रमाणे UPSCला ऑप्शनल सब्जेक्ट निवडायचा होता त्याचप्रमाणे MPSCला सुद्धा ऑप्शनल सब्जेक्ट निवडावं लागतं. तर ऑप्शनल सब्जेक्ट तुमचा कोणता होता, आणि ऑप्शनल सब्जेक्ट निवडताना कोणकोणते निकष असायला पाहिजे, याबद्दल आपण विद्यार्थ्यांना काय सांगा? ट्रू. ऍक्च्युली ऑप्शनल हा सगळ्यात इम्पॉर्टंट पेपर आहे तुमच्या UPSC किंवा MPSC मध्ये. ऍटलिस्ट UPSC मध्ये जो माझा एक्सपिरियन्स आहे, ऑप्शनल तुमचं सिलेक्शन करवणार किंवा ऑप्शनल तुमचं सिलेक्शन नाही करवणार इतकं महत्वाचं आहे. माझा ऑप्शनल केमिस्ट्री होता, आणि बिंग इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आणि मटेरियल सायन्स म्हणून मी तो ऑप्शनल निवडला होता. जर आपण ऑप्शनल्स बघितलं तर काही मॅटर नसतं करत तुमचं ग्रॅज्युएशन काय आणि तुमचं ऑप्शनल काय घ्यायचं, हे बिलकुल दोघांमध्ये काहीच लिंक नसतं. इवन आय वुड से तुम्हाला ज्या ऑप्शनलमध्ये जेवढे मार्क खिचता येत आहेत तो ऑप्शनल तुम्ही घ्यावा, कारण तेवढं तुमचं लवकर सिलेक्शन होऊन जाणार. तर आता आपण ऑप्शनल निवडताना कोणते फॅक्टर्स कन्सिडर करू, तर सगळ्यात पहिलं मी म्हणेल की मार्क्स. एकदम हायेस्ट मार्क नाही बघायचे, ॲव्हरेज मार्क्स बघा की कोणत्या ऑप्शनमध्ये तुम्हाला 260 प्लस किंवा 250 प्लस मार्क्स घेता येणार. कारण मिनिमम 250 मार्क्स आले पाहिजे ऑप्शनमध्ये जर तुम्हाला लिस्टमध्ये यायचं आहे तर, म्हणजे हे ॲव्हरेज कन्सिडरेशन आहे. हा झाला पहिला फॅक्टर. दुसरा फॅक्टर आहे तुमचा की कोचिंग आणि मटेरियल किती अवेलेबल आहे. कारण कोचिंग शेवटी तुम्हाला एक स्टँडर्ड नोट्स देऊन देतात जे तुम्हाला रिव्हिजनमध्ये लवकर कामी येऊन जातात, किंवा मग कोचिंग नाही घेणार तर मार्केटमध्ये कसं मटेरियल अवेलेबल आहे. तर हा दुसरा फॅक्टर झाला. तिसरा फॅक्टर जो आहे तो आहे सिलेबस. सिलेबस म्हणजे ऑप्शनलचा सिलेबस तुमचा जेवढा लहान राहिला, छोटा राहिला, तेवढं तुम्हाला फायदा आहे मॅक्सिमम रिव्हिजन करायच्या वेळेस. जसं सायन्स ऑप्शनल पाहिलं तर खूप लांब सिलेबस असतो त्याचा, तर त्याचं रिव्हिजन जे आहे ते होणं खूप मुश्किल आहे शेवटच्या 5 दिवसामध्ये. GSच्या पेपर नंतर 5 दिवसाचा जो गॅप मिळतो त्याच्यात. पण तोच अँथ्रोसारखे ऑप्शन राहिले तर ते 2दा रिवाइज होऊन जातात 5 दिवसात जर नोट्स बनवले तर.
तर हा आहे सिलेबसवाला छोटा सिलेबस, थर्ड फॅक्टर. फोर्थ फॅक्टर इज व्हॉट दे कॉल इंटरेस्ट. पण मी इंटरेस्ट नाही म्हणणार त्याला इंटरेस्ट, कारण 2 वर्ष तुम्ही प्रिपेअर करा एकच ऑप्शनल, तुम्ही बोर होऊन जाणार. बरोबर. तर इंटरेस्ट पेक्षा तो कसा आहे की तुम्हाला कोणत्या ऑप्शनलची लँग्वेज चांगल्यानी पकड येऊन जाते. जसं सोशलॉजी असेल तर इन्क्लुझिव्हनेस ऑफ ऑल द स्टेक होल्डर्स इन द सोसायटी, विमेन असणार, चाइल्ड असणार किंवा वल्नरेबल सेक्शन्स असणार. किंवा हिस्ट्री असेल तर वेगवेगळ्या फ्रीडम मुवमेंट्स आणि वेगवेगळ्या प्रकारे हिस्ट्रीचं विश्लेषण करणारं, कम्युनिस्ट साईडनी वेगळं, कॅपिटलिस्ट साईडनी वेगळं असं. किंवा मग केमिस्ट्री असेल तर त्याची वेगळी लँग्वेज आहे, सॅच्युरेशन जसं आपण म्हणू, किंवा मास ट्रान्सफरचं वेगळं. तर ते तुम्हाला जे अंदरून पकड येते ना ते एक मोर फॅक्टर इम्पॉर्टंट आहे. तर वापस टू समराइज इट, फर्स्ट इज मार्क्स, सेकंड इज कोचिंग अँड मटेरियल अवेलेबिलिटी, थर्ड इज सिलेबस जेवढा लहान असेल तेवढा चांगलं, आणि फोर्थ इज तुमची पकड किंवा तुमचा जो इंटरेस्ट म्हणू आपण तसं. UPSCची अथवा MPSCची तयारी करताना बऱ्याचदा मुलांना नैराश्य येते. कुणाला लवकर यश मिळतं, कुणाला यश मिळायला बराचसा उशीर लागतो. त्यावेळेस मुलं नैराश्यात जातात. तुमच्या UPSCच्या प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही कधी नैराश्यामध्ये